शेतकरी कामगार पक्ष आणि स्वतंत्र मजूर पक्ष, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत उमेदवार प्रभाग 15 अ मध्ये श्री रवींद्र चांगोजी शिंदे यांची निशाणी खटारा यांनी निवडणूक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून देवासमोर आपलं परिपत्रक ठेवीत रवींद्र शिंदे यांनी प्रचाराचा नारळ रविवारी फोडला. मोठ्या जनसमुदायात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पालिका निवडणुका यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आता खरी जनसेवा करण्याचा निर्धारही यावेळेस व्यक्त केला. रवींद्र शिंदे यांनी आपल्या प्रचार निवडणुकीचे पत्रक जनमानसात वाटीत अनोख्या पद्धतीने, साध्यासुध्या पद्धतीने लोकांच्या समोर प्रचाराचा नारळ फोडला आणि पालिका निवडणुकीत या शेतकरी कामगार पक्षाच्या वाघानं उडी घेतली. शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र चांगोजी शिंदे यांची निशाणी खटारा असून त्यांनी या निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाबाबत आपली एक तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहूया रवींद्र शिंदे काय म्हणाले. जय भीम, महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मी नुकताच वृत्तवाहिनीवरून एक क्लिपिंग पाहिलं की महानगरपालिकेतले नगरसेवक फॉर्म भरताना विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे फॉर्म जर बाद करायचे असतील तर 5-5 करोड रुपये जे नॉमिनेशन फॉर्म बाद करण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी त्या उमेदवारांना दिले जातात. हा एक पक्षीय अजेंडा आहे केंद्रीय सरकारचा, भारतीय जनता पार्टीच्या RSS सरकारचा आणि महायुतीचा हा एक प्रोग्राम आहे की अपात्र करण्यासाठी 5-5 करोड रुपये वाटप करायचे. तर अशा प्रकारची जर संज्ञा आली तर देशामध्ये लोकशाही संपुष्टात येईल. देशामध्ये लोकशाही संपुष्टात येईल आणि सर्व उमेदवार जर बिनविरोध घोषित होऊ लागले ते कुठेतरी लोकशाहीला, परंपरेला काळिमा आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टचं जे 2025चं जे जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टचं जे 2025चं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये नोटा ही एक संज्ञा मतपत्रिकेपैकी दिलेली आहे. म्हणजे नोटा हा एक उमेदवार झाला. नोटा जर उमेदवार झाला तर नोटाने कुठे मागे घेतलेला आहे फॉर्म. जर नोटा हा उमेदवार झाला तर नोटाने फॉर्म मागे घेतलेला नाही ना. सुप्रीम कोर्टाच्या न्याय निवाड्यानुसार नोटाने मागे घेतलेला नाही, मग नोटा हा उमेदवार झाला. त्यामुळे बाकीच्या लोकांनी जरी मागे घेतलं तर नोटा हा उमेदवार आहे. नोटा उमेदवार असेल तर बिनविरोध आणि नोटा यांना उमेदवारावर मतपत्रिकेवर यावं लागेल आणि मतदान करावं लागेल. हे कायद्याची नाही, न्यायालयाची नाही, तर आयोगाच्या आणि उच्च न्यायालयाच्या गाईडलाईन आहेत की नोटा हा उमेदवार आहे आणि नोटा जर उमेदवार असेल तर बिनविरोध येऊ शकत नाही. कायद्याचे नियमावली आहेत, सूचना आहेत. एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.